त्र्यंबकेश्वर जवळील मांजरपण हा एक सुंदर आणि अनपेक्षित हिडन असा धबधबा. हा धबधबा पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे. चला मित्रांनो, आज या धबधब्याला भेट देऊया. त्र्यंबकेश्वर पासून अत्यंत जवळ असणारं हे स्थान गुगल मॅपच्या आधाराने किंवा मग तिथे असणाऱ्या गावकऱ्यांच्या मदतीने येथे आपल्याला सहजच पोहोचता येते. आपण आता जो मांजरकुंड धबधब्याकडे जाणार आहोत त्या ठिकाणी या आजीने एक टोल नाका लावलेला आहे. आणि फक्त टोल नाका हा शहरासाठीच नाही तर आजींसाठी सुद्धा आहे. आणि आपण आजींना एक आपल्याकडनं एक छोटीशी एक मदत म्हणून आजींना आपण एक पैसे देणार आहोत. हा टोल नाका म्हणूनच देणार आहोत. धन्यवाद आजी. आजींच्या टोल नाक्यानंतर थोडंसं आतमध्ये ड्राईव्ह केल्यानंतर आपल्याला कार पार्किंगसाठी जी जागा जी आहे ती मिळते. तिथे कार पार्क केल्यानंतर थोडंसं अजून चालल्यावरती आपल्याला सुंदर आणि विहंगम अशा धबधब्याचं दर्शन. नमस्कार मित्रांनो, आम्ही श्याम सखी. मित्रांनो, आज आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मांजरकुंड धबधब्याजवळ. आता आपण एक 15 मिनिटाची पायपीट करत आजीच्या टोल नाक्यापासून गाडी लावल्यानंतर आपण पायपीट करत आता आपण चाललो आहोत मांजरकुंड धबधब्याकडे. चला. एकच नाही पण मला हवा. चल ताई. हाय कर आम्हाला ताई. हो. करवंदाच्या जाळ्यामधनं आणि आंब्यांच्या झाडांमधनं वाट काढत काढत आपण आता मांजरकुंड धबधब्याकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, भर उन्हाळ्यात या ठिकाणचा जो थंडावा आहे, जो गारवा आहे, तो तुम्ही अनुभवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला यावंच लागणार आहे. आजूबाजू हा निसर्ग बघा. आणि मी जे दाखवत आहे आता हा जो धबधबा आहे तो इथंच याच ठिकाणावर जाणार तो धबधबा सुरू होणार आहे. आणि आपण तो खाली जाणार आहोत. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी डोंगरदऱ्यातून छोट्या छोट्या लहान लहान ट्रेक करत आपल्याला जावे लागते. आणि या प्रवासाचा आनंद खूप जास्त आहे. इतकं निसर्ग सौंदर्य आपल्या नाशिकला मिळालेलं आहे. आपण एकदा एक्सप्लोर करायला हवं, हो की नाही मित्रांनो? या ठिकाणी आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं. अजूनही लोकांच्या गर्दीपासून दूर असल्यामुळे कचरा, घाण अशा कुठल्याही वस्तू ज्या आहेत त्या इथे आम्हाला मिळाल्या नाही. आणि आपणही ही जागा अतिशय सुंदरच ठेवायला हवी. कुठल्याही प्रकारचा कचरा इथे गेल्यानंतर करू नका. इतकी सुंदर आणि पवित्र अशी जागा आहे. वा मॅडम ये. ए नको रे, पडेल ना. असं काय करतोय? बुडायचा नाही काका. हे असे फोनमध्ये असणारे लोक आणि निसर्गाचा कोणताही आनंद न घेणारे. मुझे व्हिडिओ लेना है. काहीतरी विषय झाला.
Hi, we witnessed this. You have done a good job. Yeah. बाई जाऊन झाले वरती. आता बरं वाटतं. वर गेली. वर गेली. चला चला. अशाच निवांत क्षणांचा आनंद आम्ही आज घेतला. इथे इतका वेळ आम्ही या धबधब्याजवळ थांबलो आणि या पाण्याचा, खळखळणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला. आपण घरातून बाहेर निघून हे निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला हवं, हो की नाही? इतक्या छान जागी आपण राहतो आहोत, इतकी सुंदर स्थळ आहे. एक्सप्लोर करायला बाहेर पडावं लागेल, निघावं लागेल अशा सुंदर छान ठिकाणांना भेट द्यायला. आणि मनाची तयारी करावी लागेल की आपण ह्या सगळ्या जागा, हे इतकं सुंदर आहे, याला एकदा भेट देणं तो बनत आहे. मित्रांनो, काळ मांडवी जे इथं जवळ आहे आणि मोखाडा तालुक्यातले जव्हार आणि मोखाड्याच्या मध्ये असणारं काळ मांडवी, काही ठिकाणी 12 महिने एक धबधबा चालतो. तसंच आपल्या त्र्यंबक तालुक्यातही या ठिकाणी जो आहे हा 12 माही चालणारा धबधबा आहे. तर या ठिकाणी एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि भेट दिल्यानंतर या ठिकाणी एक काळजी घ्यायची की आता आपण इथं बघत आहात, हा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. तर या ठिकाणाचं हे पावित्र्य असंच राहील आणि या ठिकाणचं जे निसर्गाने जे ठेवलेलं आहे किंवा नैसर्गिकच वातावरण या ठिकाणी राहील याची काळजी घ्यावी. धन्यवाद.